श्यामदादा, सुगंधाताई, पार्वती ते पटापटा आवरा हा. ए तुम्ही पण दोघी चटकन आवरून घ्या. आता येतच असेल गुरुजींना घेऊन राजन. हा आवरा आवरा. कमळी थांब थांब. हा वहिनी, तुझ्याशीच बोलायचंय मला. या घरामध्ये फक्त आम्हा तिघींनाच शॉक कसा काय बसतो ते तू पाहिलंस. मला आणि रागिणीला फ्रीजचा शॉक लागतोय आणि अनिकाला तिचा जो हेअर ड्रायर आहे ना त्याचा शॉक लागतोय. आणि हे सगळं या कमळीने केलेलं आहे असं माझं पक्क मत आहे. काय बडबडतेस तू कामिनी? आता या सगळ्यात कमळीचा काय संबंध आहे? का संबंध कसा नाही, तुझी नात आहे म्हणून. आणखी एक गोष्ट, ही या घरात आल्यापासून आमच्या तिघींवर अन्याय होतोय. माझी तर अशी खात्री आहे की ती इथे आल्यापासून तिच्यावरच फार अन्याय होत असेल. हा काय मला टोमणा आहे का? तू भोळी आहेस ग वहिनी, तुला नाही पटणार. मी सांगते, ही डॅम्बिस आहे आणि हे सगळं हिने मुद्दामून केलेलं आहे. कडू आजी, उगं काय माझ्यावर आळ घेताय? मी काय केलेलं नाही. बरं, ह्याची सुरुवात कोणी केली? तुम्हीच केली ना. ठीक आहे. मग जैसी करनी वैसी भरणी. त्या न्यायानं तर तुम्हाला बी शॉक मिळालाच पाहिजे की नाही? म्हणजे तुमच्या तिघींचा प्लॅन होता का अनिका माझ्या अंगावर सूप सांडणार, मग मी कॉलेजमधनं घरी येणार, आंघोळ करायला जाणार, गिझरचं बटन दाबणार आणि मग मला शॉक लागणार. ते काय आहे, माझं नशीब चांगलं का मी गार पाण्याने आंघोळ करतोय म्हणून मी गिझरकडे गेलोच नाही आणि मला शॉक लागलाच नाही. खरं बिचारा श्यामदादा तेव्हाच गेलं, त्यांनी बटन दाबलं आणि त्यासनी लागला शॉक. त्यांचं काय बरं वाईट झालं असतं तर काय करणार होतो आपण? काय झालंय ते चेक करायला इलेक्ट्रिशियनला बोलून घेतलं आम्ही. मग त्याच्याकडनंच कळलं का कुणीतरी गिझरच्या वायर संग मुद्दाम काहीतरी छेडछाड केली. आता इथं तर कुणी येत नाही, मग कोण? घरचंच कुणीतरी असणार की.